नमस्कार, मी आकाश कुलकर्णी. प्रसार माध्यममध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका म्हणजे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल नव्हता. ही निवडणूक होती कुणाचा तालुका कुणाच्या हातात आहे आणि कुणाचं नेतृत्व फक्त कागदावर आहे याची. या निवडणुकीत दिवंगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते हसन मुश्रीफ किंगमेकर ठरले. तर महानगरपालिकेनंतर जिल्हा परिषदेतही आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस अजून संपलेली नाहीये हा ठळक संदेश संपूर्ण जिल्ह्याला दिला. भुदरगड तालुक्याचा विचार करता इथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचं वर्चस्व राहिलं, मात्र प्रभाव कमी पडला. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या भुदरगड तालुक्यात 2 मंत्री, 2 माजी आमदार आणि 2 राजकीय आघाड्या समोरासमोर उभ्या ठाकल्या. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या थेट लढतीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने जिल्हा परिषदेच्या 4 पैकी 3 आणि पंचायत समितीच्या 8 पैकी 6 जागा जिंकत भुदरगडमध्ये निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं. भाजपला सोबत घेत आबिटकर यांनी दिलेला संघर्ष माजी आमदार के.पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील आघाडीला चांगलाच भारी पडला. आघाडीची स्थिती डावपेच जुळवले पण मैदान गमावले अशी काहीशी बघायला मिळाली. याशिवाय आकुर्डे गणातून प्रथमच भाजपचे कमळ फुललेलं बघायला मिळालं. पिंपळगावमध्ये रोहिणी आबिटकर यांनी तब्बल 14,779 मतांचे मताधिक्य घेत विरोधकांना धोबीपछाड दिली. अर्चना निकम आणि सारिका नांदेकर यांनीही भक्कम विजय नोंदवला. मात्र एक वास्तव ठळकपणे समोर आलं. भुदरगड आबिटकरांनी जिंकला, पण तालुक्याबाहेर शिंदे सेनेचा प्रभाव अपेक्षित पातळीवर पोहोचला नाही. भुदरगड तालुक्यातील गारगोटी जिल्हा परिषद गटात शिवशाहू विकास आघाडीच्या रेश्मा राहुल देसाई यांनी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. आता राधानगरी तालुक्याचा विचार करता सतेज पाटील यांचा मास्टर स्ट्रोक इथे बघायला मिळाला. जर भुदरगडमध्ये आबिटकर यशस्वी ठरले तर राधानगरी तालुक्यात राजकीय डावपेच जिंकला तो सतेज पाटील यांनी. राधानगरी म्हणजे वर्षानुवर्ष आबिटकर विरुद्ध के.पी. पाटील या 2 घराण्यांभोवती फिरणारं राजकारण. पण यावेळी ए.वाय. पाटील यांना सोबत घेत सतेज पाटील यांनी केलेली काँग्रेसची भक्कम बांधणी बघायला मिळाली. निकाल थेट बोलका ठरला. राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस 3, शिवसेना 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1, तर पंचायत समिती मतदारसंघात 10 पैकी 6 जागा जिंकत काँग्रेसने सत्ता खेचून आणली. राशिवडे बुद्रुकमधून सागर धुंद्रे, सरोडेमधून संयोगिता मोरे, राधानगरीमधून अभिजित तायशेटे, कसबा तळेमधून अमृता डोंगळे आणि कसबा वाळवे इथे शिवसेनेचे अरुण जाधव असा निकाल स्पष्ट सांगतो की राधानगरीत काँग्रेस पुन्हा केंद्रस्थानी आलेली आहे. या निवडणुकीत 68 पैकी 51 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले असले तरी 12ही तालुक्यात सर्व पक्ष एकत्र लढलेत असं चित्र कुठेच दिसलं नाही. पन्हाळा तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाविरुद्ध उमेदवार उभे राहिले तर काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप या समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसला. या निवडणुकीतून एक गोष्ट ठामपणे समोर आली. भुदरगडमध्ये आबिटकर यांचं वर्चस्व तर राधानगरीत सतेज पाटील यांची रणनीती भारी पडली. गारगोटीत संघटन जिंकलं, सत्ता हरली. ही निवडणूक संपली असली तरी तिने आगामी विधानसभा निवडणुकींचं राजकीय दिशादर्शन मात्र स्पष्ट करून टाकलंय. भुदरगड तालुक्यातील विविध ग्रामपंचायत आणि पंचायत समिती क्षेत्रातील निवडणूक निकाल जाहीर झाले असून या निकालातून एकतर्फी राजकारणाला मतदारांनी नकार दिल्याचं चित्र स्पष्टपणे समोर आलंय. शिंदेसेना, शिवशाहू विकास आघाडी, भाजप, मनसे आणि उद्धव सेना यांच्यातील लढतीमुळे अनेक ठिकाणी कमी मताधिक्यांनी निकाल लागले तर काही ठिकाणी मतांचे विभाजन निर्णायक ठरले.